अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठीची ही मदत आहे. आपण सर्व हं. गोष्टीची भरपाई नाही तर अडचणीत सापडलेला माणूस बाहेर निघाला पाहिजे, त्याचं मानसिक समाधान झालं पाहिजे, यासाठी आपण ही मदत करतोय, पॅकेज जाहीर नक्की ना. करतोय. सूरजजी, आता एका बाजूला तुम्ही तुम्ही म्हणताय की मानसिक तुम्ही समाधान एक व्हायला मिनिट पाहिजे. विजय जावंदिया सर तुम्ही याच्याशी तुम्ही असहमत असतील कदाचित, कारण विजय जावंदिया आणि सरांनी एक मिनिट अनालिसिस करताना प्रत्येक गोष्ट आणि आकडेवारी सक्षमपणे मांडलेली आहे. विजयजी, मी एक मिनिट हा बोला. बोलू का? एक मिनिट. आपल्याकडेच येतोय, बोला. नाही नाही, मला मला एक प्रश्न भाजपच्या नेत्याला विचारायचा आहे विचारा की. की तुम्ही जे म्हणता की विक्रमी विक्रमी, अरे बाबा, आता रुपयाची किंमत कमी झालेली आहे, सगळ्यांचे पगार भत्ते वाढलेले आहेत, सरकार चालवण्याचा खर्च वाढलेला आहे. मग शेतकऱ्यांकरता आकडा वाढला तर ते विक्रमी विक्रमी कसं काय झालं हो? मला हे समजत नाहीये. आमच्या ताई बरोबर बोलल्यात की गाई म्हशींची किंमत किती वाढलेली आहे, त्या तुलनेत तुम्ही काय देता आहात? मला काय वाटतंय की, म्हणून मी एक म्हंटल की मला आनंद याचा आहे की तुम्ही 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले, तुमची चूक दुरुस्त केली. 8,500 रुपयाचे तुम्ही 18,500 जे म्हणतात ते 10,000 वेगळे करा, आणि 18,500 रुपये मागच्या वेळेस 13,600 दिले होते, तसे 18,500 आम्ही देणार असं स्पष्टपणे जाहीर करा ना. ते का करत नाहीये? तिसरं मी म्हणतोय की तुम्ही कर्जमाफी आता नाही म्हणत ना, पण तुम्ही असं म्हणता ना की आम्ही कर्जमाफीचा शब्द पाळणार आहोत. मग मी काय म्हणतोय, तुम्ही जर दुष्काळाचे सगळे नॉर्म लावणार असाल तर त्याचं कर्ज वसुली थांबवली आहे, आम्ही तुमचे आभार मानतो, अभिनंदन करतो. मग त्यांना ताबडतोब दुसरं कर्ज देण्याचे आदेश द्या. जसे मनमोहन सिंगांच्या कार्यकाळात 20,000ची कर्जमाफी झाली आणि पुन्हा कर्ज मिळालं, आणि तो दुष्काळ जाहीर झाला, दुसऱ्यांदा कर्ज मिळालं. मी या तिन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी कुठेही चर्चा करायला तयार आहोत. माझं म्हणणं खोटं आहे हे निषेध करून द्यावं. मला काय वाटतंय, हे करणं हो, कोणी थांबवलं तुम्हाला? आणि उद्या मोदी जर येणार असतील तर मोदींनी तर आणखीन एक मोठी घोषणा करावी. अरे मोदी साहेबांनी दिल्लीची निवडणूक जिंकण्याकरता 12 लाख रुपयाचं इन्कम असणाऱ्यांचं इन्कम टॅक्स शून्य केलं. 1 कोटी लोकांकरता 1 लाख कोटी रुपये दिले दिल्लीच्या बजेटमधनं, सरकारच्या बजेटमधनं, आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांकरता तुमच्याजवळ 1 लाख कोटी रुपये नाहीयेत असं म्हणतात. बरं, राम कुलकर्णींकडून आपण उत्तर घेऊयात की एका बाजूला पंतप्रधान येत आहेत, हा योगायोग आहे, आज झालेली पत्रकार परिषद आहे, आणि ज्या प्रकारे पॅकेज किंवा ते विक्रमी असल्याचा जो दावा होतोय ते सत्यात कसं